नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आता थोड्या वेळापूर्वी जरा कॅस्परशी खेळत होतो। कॅस्परशी खेळून नंतर आता विस्ता वगैरे घातला चोरीमध्ये, तुम्हाला दाखवलं असेल। आणि त्याच्यानंतर आता मी पंप बंद करायला चाललोय वाडीमध्ये माझ्या बागेत। वॉल पण फिरवायला लागतो, नाहीतर फुटबॉल मधलं पाणी बाहेर येतं, सगळं इकडे वरती येतं, रिकामा होतो, एअर पकडते। ही आपली बावडी। आता आलोच तर बागेमध्ये पण फेरी मारून येऊयात मस्तपैकी। माझ्या मागे इथे बघू शकताय लाल जांबाचं झाड आहे बघा, आणि लाल जांब लागले पण आहेत आता। स्वतः ते होतील थोड्या दिवसात तयार, ते पण काढायचे। फिलहाल लास्ट व्लॉग बघितला असेल तर कमेंट करा, त्याच्यात कसा वाटला वगैरे सांगा। आपण चूल पेटवलेली ना मगाशी, त्याच्यात हे पण टाकतो बाय द वे आम्ही, नारळाचं जळवण। त्याला आम्ही काके वगैरे म्हणतो, काके आणि पौकड्या वगैरे। ही जी आहे ही त्याला आय थिंक पौकडी म्हणतात ही, आणि वरचा येतो काका वगैरे असं काहीतरी असतं। बट हे पण जाळतात बेसिकली। त्यामुळे ना नारळाचा कोणताही भाग फुकट जात नाही, म्हणजे लिटरली खोड मुळकुंड्या पण मेल्यानंतर जळतात, झाप त्याचे हिरकुट आणि नारळ, नारळाची चोडं, बेलट्या, करवंट्या, काय यू नेम इट, कोणताही पार्ट नारळाचा। इट्स अ रिअली म्हणजे ब्लेसिंग की नारळासारखं वृक्ष आपल्या जगात आहे। आणि खरंच कल्पतरूच, म्हणजे तो त्याला कल्पतरू का म्हणतात ते दाखवून देतो तो, एकदा तुमच्याकडे बाजायला लागला तर। थोडाफार कंपाऊंड प्लॉट काय असेल तुमच्याकडे तर नारळ नक्की लावा त्याच्यात 2-4 तरी, कॉर्नरला म्हणा किंवा कंपाऊंडच्या बॉर्डरला, शेताच्या बांधावरती नारळाची झाडं लावा नक्की। यू विल नॉट रिग्रेट इट। आय डोंट नो तुम्हाला ऐकायला येतंय की नाही, पण खूप चिमण्यांचा चिवचिवाट चाललाय। अतिशय सुंदर आणि छानशी ही सकाळ आहे। फक्त ऐका 2 मिनिटं। त्या माडाच्या झाडात आहेत बहुतेक। माझ्या आजीनी ना एक नियम करून दिलेला आम्हाला लहानपणापासूनच, की वाडीत कधी आलं ना तरी खाली हात घरी नाही जायचं। त्यामुळे आता सवय लागली ती की वाडीतनं जाताना खाली हात घरी नाही। आता काही फार गोष्टी दिसत नाहीत ना, नारळ पडलेला आहे ना, सुपारी पडलेली आहे ना, काही पडलेलं आहे। सो काही ना काही भेटलं तरी मग एखादा जळवणाचा तुकडा किंवा काहीतरी लाकूड घरी घेऊन जायचं, म्हणजे ही शिस्तच लावली गेली आम्हाला लहानपणापासून। तसं आता मी सकाळची वेळ आहे त्यामुळे आता फुलं घेऊन जातोय, बिकॉज देवपूजेला फुलं लागतात आणि आपल्या घरची जेवढी चांगली चांगली फुलं आहेत। काही नाही मिळालं की शर्टाच्या अशा हे करायचं, दुमडायचं आणि ह्याच्यात टाकून गोष्टी आणायच्या। जास्ती नाही, थोडीशी तगरीची फुलं काढलीत, जास्वंदीची फुलं काढलीत आणि 2-4 तुळशीच्या टिक्षा काढल्यात। शेकटाच्या शेंगा पाडण्याचं काम चालू आहे। आता जून झालेत, पण ह्या इथे बघू शकता ह्या सगळ्या जाड झालेत शेकटाच्या शेंगा, ह्याला काही अर्थ नाही राहिलेला। तर आशा काकू आमच्या पाडतात। इट्स किल्ड, कमा आशा काकू, चला पाडा। थांबा मी पाडतो, तुम्ही व्हिडिओ करा। सो या 2 आत्ता पाडलेल्या आहेत शेकटाच्या शेंगा। त्या कशासाठी पाहिजेत? पिठल्यात घालण्यासाठी भरपूर आहेत। चला एखादी अजून पाडेन मी नंतर। खूप सारी जांबाची झाडं लावलेली आहेत। श्रीवर्धनवरून जांबाची झाडं आणली होती। माझ्या बहिणीने मला एक झाड आणून दिलं होतं, त्याची मी वाढवून जवळपास आता 10 ते 11 झाडं केलेत। खूपच सुंदर जांब आहे, लाल कलरचा। हे बघा, इथे बघू शकता किती सुंदर जांब आहेत, अत्यंत आकर्षक फळ आहे। आणि येण्याचं जे प्रमाण आहे हे अत्यंत जास्ती आहे, जे येण्याचं प्रमाण आहे जांब येण्याचं, एका घडाला साधारण 15 ते 20 फळं आहेत। आणि त्याला कदाचित उन्हाळा सहन होत नसावा, जो सध्याचं एकंदरीत टेम्परेचर वाढलेलं आहे ते त्याला सहन होत नसावं कदाचित, आणि त्यामुळे खूपच जांब खाली गळून जातात। खूप नुकसान होतं त्यामुळे आमचं शेतकऱ्यांचं, पण काय इलाज नाही त्याला। मुलगा चढलाय झाडावरती, इथे शिडी लावली आम्ही अशा प्रकारे, आणि आज तो जाम काढण्याचं काम करतोय।
त्याच्या आजच्या दिवसातलं हे काम आहे. त्याचं पहिलं सगळं आटपून त्याने आज जांब काढायचे ठरवलेत आणि तो आज जांबाच्या झाडावर चढलाय. अशी प्रकारची शिडी लावली कारण जांबाचं झाड खूपच उंच आहे. वा, काय सुंदर, अप्रतिम. दे. पहिले जाम काढून आलाय. काय न्यायचं हा प्रश्न होता वरती, कारण झाड इतकं नाजूक आहे. अशा वेळी कोकणी जुगाड, त्यामुळे कोकणातला जुगाड केलाय. करायचा, शर्टाचा इन करून त्याने वरती त्याच्यातून टाकायच्या आत. पोटात जाम घेऊन तो आलाय. ते खूप वियर्ड वाटतंय. डिलिव्हरी देतो असं वाटतं. चड्डीत नाही ना रे. थोड्या वेळापूर्वी आंघोळ वगैरे करून मी ते जाम काढून आलेलो, त्यामुळे आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो जरा. सकाळी जाम काढण्यापासून आणि बऱ्याच बाकीच्या गोष्टींपासून सुरुवात झालेली. आणि आईचा व्हिडिओ जो होता चॅनलवाला तळलेले घरेवाला, तो अपलोड झालेला आहे. आय होप तुम्ही बघितला असेल, नसेल वेळेत आता प्लीज बघा. माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईन. सुखमंत्र नावाचा चॅनल आहे, SUKHMANTRA, सुखमंत्रा. सो प्लीज सबस्क्राईब नसेल केलं तर त्याला पण सबस्क्राईब करा, मला पण सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. डोळ्यांची आई आणि माई एक झालेली आहे. लॅपटॉप समोर बराच वेळापासून दुपारी 3:30 ते ऑलमोस्ट 8-9 वाजेपर्यंत लॅपटॉपवरती होतो. आईच्या चॅनलसाठी खूप गोष्टी करतो, म्हणजे काय कलर ग्रेडिंग हे ते, थंबनेल वगैरे, आणि मग ते एडिटिंग, थंबनेलसाठीचं नॉर्मल व्हिडिओ एडिटिंग, डिस्क्रिप्शन लिहिणं, टॅग्स बघून टाकणं, डिस्क्रिप्शनमध्ये सर्च टर्म इन्क्लूड करणं वगैरे वगैरे ते लिहिताना, बऱ्याच गोष्टी. सो लॉंग स्टोरी शॉर्ट, आता झोप आलेली आहे मला, त्यामुळे आता मी झोपतोय. आजचा हा व्लॉग इथे संपवूयात. आत्तापर्यंत पूर्ण व्लॉग बघितला असेल तर थँक्यू सो मच. बाय.